पुण्यात खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन, गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी। आमदार संजय जगताप आणि संभाजी झेंडे यांच्यात मतभेद, शरद पवारांचा संभाजी झेंडेंना समजावण्याचा प्रयत्न। शरद पवार आज पुरंदर दौऱ्यावर, जेजुरीला आज विविध विकास कामांचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार। जालन्यात रब्बी हंगामातील पीक विमा देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, विमा कंपनी कार्यालयात स्वाभिमानीचे मुक्काम ठोक आंदोलन। नवी मुंबई विमानतळाला दी.बा. पाटलांचं नाव देण्याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या उपस्थितीत बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। पुण्यातील भाजप आमदारांची डोकेदुखी वाढली, विद्यमान आमदारांविरोधात अनेक इच्छुकांची गर्दी, आमदार आणि इच्छुकांची यादी पाठवली हायकमांडकडे, अनेक आमदारांचं तिकीट कट होण्याची शक्यता। सलग चौथ्या दिवशी शरद पवार घेणार इच्छुकांच्या मुलाखती, आज पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुकांच्या दुपारी 2 वाजल्यापासून भेटींना सुरुवात। अजित पवारांचे शिलेदार होणार शरद पवारांचे उमेदवार, निवडणुका लागताच अनेक नेते तुतारी फुंकणार, अजित पवारांना मोठे धक्के बसण्याची सूत्रांची माहिती। भाजपची मतभेद नसलेल्या जागांची यादी लवकरच जाहीर होणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। पुण्यातील भाजप आमदारांची डोकेदुखी वाढली, विद्यमान आमदारांविरोधात अनेक इच्छुकांची गर्दी, आमदार आणि इच्छुकांची यादी हायकमांडकडे, अनेक आमदारांचं तिकीट कापण्याची शक्यता। भाजपला पाठिंबा दिलेले आमदार रवी राणा शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार, बच्चू कडूंचे आमदार राजकुमार पटेल यांना शिंदेंची उमेदवारी दिल्यास विरोधी प्रचार करण्याचा निर्णय। भाजपनं ठाकरेंना 2.5 वर्ष सीएम पद देण्याचं ठरवलं होतं, मात्र निरोप देण्यासाठी फोन केले असता ठाकरेंनी फोन घेतले नाहीत, आमदार संजय शिरसाटांचा दावा।